चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण आरआरबीची सिरीज चालू केलेली आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले की सर तुम्ही काय करा, सरासरीवर टाका, मी सगळेच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. आणि आनंदाची अशी एक बाब आहे की 1 एप्रिल पासून मी लाईव्ह सेटअप तयार केला आहे. सगळ्यांना लाईव्ह मी मोफत, अगदी मोफत, प्रत्येक बॅक टू बॅक आणि सोप्यापासून अवघडपर्यंत सगळ्या गोष्टीचे कन्सेप्ट मी तुमचे फ्री मध्ये करून देणार आहे. तर चला मित्र हो, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. म्हणजे येणाऱ्या 1 एप्रिल पासून तुम्हाला लाईव्ह सगळ्या गोष्टी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या विषयाचे तुम्हाला भेटत राहतील. चला चालू विषयाला सुरुवात. प्रश्न काय होईल पहा. आज जो मुद्दा आहे लक्षात घ्या दादा, हा आपण आरआरबी रेल्वे ग्रुप डी चे 25 म्हणजे संपूर्ण सरासरी याच्यामध्ये काय केलेला आहे, प्रश्न घेतलेला आहे. पहा पहिला प्रश्न की 18 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची, लक्षात घ्या 3 अंकी संख्येची सरासरी किती, असा प्रश्न आपल्याला केला आहे. याच्यामध्ये काय आहे, प्रश्न करत असताना सोडवत असताना काय करायचं, लगेच 18 ने भाग जाणारी संख्या शोधायची. मग 18 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी जर आपण संख्या घेतल्या तर एक आहे 108 आणि दुसरी सर्वात मोठी आहे 990. आता या संख्येची सरासरी म्हणजे या दोन संख्या आहे, या दोन संख्येची जर आपण बेरीज केली, पहा 990 आणि 108 यांची बेरीज 808, 909 आणि 9 1 10, म्हणजे यांची बेरीज आली 1098. मग आता ही एक पहिली संख्या, दुसरी संख्या छेदाला किती रे, 2. दादा मार्क जाणार नाही. बेक बे, बे पंच 10, बेचुक 8, उरले 1, बेनम 18, म्हणजे 549 पर्याय मध्ये पहा उत्तर आहे का, मार्क जाणार नाही. समजून राहिलं, व्यवस्थित चालू आहे, आवाज व्यवस्थित येतो, ओके. चला समोरचा प्रश्न पहा. नंतरचा प्रश्न आहे 5 संख्येची, पहा व्हिडिओ स्टॉप करा, सोडून पहा, जर नसेल जमत तर मग पूर्ण व्हिडिओ पहा. पहा 8 संख्येची सरासरी 38 आहे, तर त्या संख्याची एकूण बेरीज किती. आता तुम्हाला सांगितलं सरासरी, पहा सरासरी काय होती, सर्व संख्याची बेरीज छेदाला एकूण संख्या, त्यावेळेस सरासरी तयार होती. पण इथं काय सांगितलं, 5 संख्येची सरासरी, मग त्या संख्येची आपल्याला काय सांगितली आहे, एकूण बेरीज आपल्याला विचारलेली आहे. मग असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसला तर 5 गुणिले 38 डायरेक्ट करून घ्यायचं. येणारा उत्तर तुमचं, येणारा जो उत्तर आहे तुमचा तो उत्तर असणार आहे 5 8 40, 0 हातचे आले 4 5 त्रिक 15, 15 4 19, 190. दादा 190 पर्याय मध्ये उत्तर आहे ते सी. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की तुम्ही मला हाय पाठवा आणि टॉपिकचे नाव आपण व्हिडिओ युट्यूब मध्ये टाकलेले आहे आणि नक्की ते टॉपिक पहा आणि कोणकोणती पीडीएफ पाहिजेत मला हाय पाठवा, कमेंट्स पाठवा, नक्की तुम्हाला मी तुरंत पाठवून देईल. चला नंतरचा प्रश्न पहा. 16, 13, 25, 28 आणि x यांची सरासरी 21 आहे. तर आता तर x ची किंमत, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग आता असा प्रश्न आपल्याला दिसला तर पहिले संख्या मोजून घ्यायची, 1 2 3 4 5, एकूण संख्या किती आहे 5, आणि या 5 संख्येची सरासरी आहे 21, म्हणून 5 गुणिला 21 करून घ्यायचं, बराबर 5 1 5 आणि 5 2 10. आता ह्या सर्व 5 संख्येची बेरीज किती आली, 105. आता त्याच्यापैकी 4 संख्या दिलेली आहे, 5वी संख्या आपल्याला काढायची, म्हणजे 16 अधिक 13 अधिक 28 म्हणजेच या अधिक x. आता ह्या 4 संख्या आहे. मग आता याच्या पुन्हा एक राहिली म्हणजे 25, इकडे टाकून देतो 25. आता या सर्वांची आपल्याला करायची बेरीज. 8 5 13, 13 3 13 3 13, 13 3 16, 16 3 23, 23 3 हातचे आले 2. पहा 2 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 2 8. आता यांची बेरीज किती आली 83. म्हणजेच काय करणार आपण, 105 वजा 83. आता याचा फरक जो असणार आहे तो फरक असणार आहे, बेरीज किती 82 येते आहे ना, सॉरी 82, म्हणजे 105 वजा 82 छेदाला 3 आणि हे 2 बराबर किती रे 23.
म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक बी काय असणार आहे, उत्तर असणार आहे. व्यवस्थित चालू आहे ना? चला समोरचा प्रश्न पहा. एबीसीडी या 4 क्रमवार विषम संख्या आहेत, त्यांची सरासरी 42 आहे. पहा दादा ही विषम आहे, पण दिलेली संख्या ही काय आहे, सम आहे. तर ए आणि डी चा आपल्याला काय काढायचा आहे, गुणाकार काढायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करणार, ए बी सी आणि डी या संख्या आपण 4. मग या संख्याची सरासरी काय आहे, 42. आता दिलेली ही संख्या काय आहे, सम आहे. मग आपल्याला काय सांगितलं, विषम संख्येची म्हणजे विषम संख्या तयार करायची आणि त्यामध्ये ए आणि डी चा गुणाकार आपल्याला काय करायचा, सांगायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार, च्या माग 2 संख्या काय करणार, सरकणार. च्या पुढे च्या माग 2 संख्या आपण सरकणार. का, कारण की एबीसी विषम संख्या आपल्याला काय करायच्या, तयार करायच्या आहे. याच्या माग आपण किती, 4 संख्या, याच्या मागे किती संख्या, 4 संख्या. म्हणजे याच्या लगतची संख्या घेतली आपण 41, च्या लगतची संख्या घेतली 39, च्या पुढची 42 च्या पुढची लगतची घेतली किती, 43, आणि पुढची संख्या घेतली 45. आता हे आलं ए आणि हे आलं डी. आता आपल्याला ए आणि डी चा गुणाकार विचारला. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार, 39 गुणिला 45 बराबर येणारा उत्तर तुमचं काय असणार आहे, 1755 तुमचं काय असणार आहे उत्तर. पहा लक्ष द्या, एकक स्थानी तुम्हाला 2 ठिकाणी 2 ऑप्शन कटलं, 5 न 45 2 कटले. म्हणजे याचा अर्थ शिल्लक 4 त्रिक 12. म्हणजे हे सरळ गुणाकार करून घ्यायचं, समजून राहिलं. चला समजत असेल दादा, अपेक्षा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला समजलंच आणि नक्की तुम्हाला फायदा होईल. चला समोरचा प्रश्न, 7 क्रमवार विषम. पहा काय सांगितलं, विषम संख्येची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, त्यापैकी आपल्याला काय सांगितलं, सर्वात मोठी संख्या कोणती विचारलेली आहे, 7 विषम संख्येची. पहा इथं 7, इथं काय सांगितलं 7, आणि इथं काय सांगितलं, विषम संख्याची सरासरी ऑलरेडी दिलेली आहे. किती होती, विषम संख्याची सरासरी किती आहे दादा, 23. किती आहे, 23. आता मोठी संख्या सांगितली, तर मग च्या इकडं किती सरकणार, 3, च्या माग 3. आता डावीकडे जर सरकलो आपण तर लहान संख्या भेटते, आणि उजवीकडे सरकलो तर आपल्याला मोठी संख्या सरक भेटते. मग च्या पुढे विषम चला 25, च्या पुढे 27, च्या पुढे 29. लक्षात घ्या. आता 1 2 3 इकडे सरकल्या, 1 2 3 इकडे सरकल्या, 3 आणि 3 6 मधली एक 7 संख्या भेटल्या. पण आपल्याला कमी वेळेत सांगायचं म्हणजे 29 तुमची मोठी संख्या असणार आहे. दादा याचं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. पहा समजत असेल, समोरचा प्रश्न घ्या. पहा 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या पहिल्या 9 अंकाची सरासरी किती. आपण काय करतो, एखाद्या वेळेस पाढा लिहित बसतो, पाढा लिहिण्याची आवश्यकता नाही. दादा डायरेक्ट तुम्हाला सांगतो सोडवायचं कसं. काय करायचं, 3 ने भाग जाणाऱ्या आणि 3 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 9 संख्येची. मग काय करायचं, या दोन्हीचा करायचा गुणाकार. ध्यानात घ्या, म्हणजे नमत्रिक किती रे, 27. जे पहिली संख्या आहे भाग जाणारी ती संख्या काय करायची, मिळून घ्यायचं, छेदाला 2. नेहमी असं करा, जर मार्क गेलं पटीत विचारू द्या, 3 च्या पटीत 9 संख्या असेल किंवा गुणाकार असेल किंवा पाडा असेल, सेम असं सोडवा, मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो दादा. म्हणून सर्वांची बेरीज आली. पहा 27 3 30 छेदाला 2 बराबर 4 निम्मे किती असणार आहे, 15. म्हणून सरासरी पर्याय पहा सी आहे का, पहा 15. समोरचा प्रश्न, पहिल्या 50 नैसर्गिक संख्येची सरासरी किती. आता पहिली नैसर्गिक संख्या आपल्याला घ्यायची, पहिली नैसर्गिक संख्या आणि शेवटची नैसर्गिक संख्या छेदाला 2. का, या 2 संख्या आहे म्हणून यांची बेरीज आली 51 छेदाला 2. 50 चे निम्मे किती, 25, आणि 1 चे निम्मे 0.5, म्हणून 25.5 हा तुमचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे. समजून राहिलं दादा. चला समोरचा प्रश्न पहा, पहिल्या सलग 30 समसंख्याची सरासरी किती. आता तुम्हाला सोपी आणि साधी पद्धत देतो, सगळ्यात सोपी स्ट्रिक देतो दादा. जिथं पहिला शब्द आला आणि सलग 30 सम शब्द आला, काय आला, सम, इथं विषम नाही, सम आला, तर काय करायचं, ते बी टाकून दिले मी. मग जसंच्या तसं 30 लिहून घ्यायचं, अधिक सम जर दिसला शब्द तर त्याच्यात नेहमी 1 मिळवायचा, म्हणजे तुमची सरासरी 31.
ही काय असणार आहे, सरासरी असणार आहे. म्हणून ध्यानात घ्या ही सरासरी 31 तुमची असणार आहे. किंवा ते जर ध्यानात नसल तर पहिल्या सलग 30 म्हणजे पहिली 2 न सुरुवात झाली नंतर हे 30 या दोन्हीची पहा. मग या म्हणजे पहिला आपण 30 पर्यंत जाणार 2 2 2 2 2 च्या फरकानं इथपर्यंत नाही सांगितलं, पहिल्या 30 असं नाही सांगितलं की बा 2 ते 30 पर्यंतच्या असं नाही, पहिल्या मग 30च्या पटीत असं जाणार आपण म्हणजे 60 पर्यंत जाणार. लक्षात घ्या कुठपर्यंत 60 आणि ते 62 म्हणजे आपण लगेच त्याच्या निम्मी काय करणार 2 न भागणार म्हणजे आपलं लंब जाणार. तुम्हाला सांगतो पहिल्या सलग 30 समसंख्येत सरासरी दिसलं तर आपण 30 जसेच्या तसं घेऊन टाकायचं, एक मिळून घ्यायचं, मार्क जाणार नाही दादा. पहा समोरचा प्रश्न याचा उत्तर होता डी. पहा पहिल्या सलग 50 विषम, आता काय सांगितलं विषम संख्येची सरासरी किती. आता इथं आपल्याला विषम संख्येची सरासरी सांगितलेली कशात सांगितलं आहे, विषम. आता याच्यात मिळवायचं नाही मायनस करायचा बी नाही, मग करायचं काय जसंच्या तसं 50 लिहून घ्यायचं म्हणजे हेच तुमची काय असणार आहे, सरासरी असणार आहे. दादा डायरेक्ट तुम्हाला डोक्यात बसला अशी माहिती देतो म्हणजे तुम्हाला समजेल, तुमचं नुकसान होणार नाही. आणि हो 1 एप्रिल पासून आपण लाईव्ह सेक्शन घेणार आहे, ते बी तुमच्यासाठी नक्की तुम्हाला आवडेल. दादा आपले वेळात वेळ वाया जातो तर एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी आणि तुमच्या ध्येयासाठी आपण 1 तास रोज द्या आणि 3 तासच द्या फक्त. मला मी टायमिंग सांगणार आहे, आपले पूर्ण दिवस वाया जाणार पण या 3 तासात तुमचा मी नक्की फायदा करून देणार. 1 एप्रिल पासून आपलं मोफत लाईव्ह सेक्शन सुरू होणार आहे, ते बी तुमच्यासाठी. पहा क्रमशः 1 ते 20 संख्याची सरासरी व क्रमशः 1 ते 10 संख्याची सरासरी यातील फरक. हा शब्द तुम्हाला दिसला, फरक हा शब्द तुम्हाला दिसला आणि सुरुवात 1 पासून असेल तर 20 जशाच्या तसं लिहायचं आणि तर सुरुवात 1 पासून आहे तर 20 जशाच्या 10 जशाच्या तसं लिहायचं. दादा याच्या निम्मे करायचे 10, याच्या निम्मे करायचे 5 आणि याच्यातला फरक काढायचा. येणारा फरक हा तुमचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मायच्यान कळत असेल ना, डायरेक्ट डोक्यात बसता आपलं कार्यक्रम म्हणजेच तुमचा फायदाच होईल. म्हणून 5 उत्तर तुमचं अगदी बरोबर असणार आहे. एकदा व्हिडिओ स्टॉप करून पहा, सोडून पहा, जर नसेल जमत एकदा पुन्हा पाहायचा म्हणजे काय होईल, तुमचं नुकसान होणार नाही. पहा 10 संख्याची सरासरी 9 आहे. प्रत्येक संख्येला 12 ने गुणले तर येणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती, असा आपल्याला प्रश्न केला. मग काय करायचं, जी सरासरी आहे आणि ज्यानं गुणायचं त्यानं डायरेक्ट उचलून गुणायचा म्हणजेच 9 गुणिला 12 बराबर 12 नम 108 हे तुमचं असणार आहे उत्तर. असा प्रश्न दिला ठोकाना हो तुम्ही, जर मार्क गेला तर मला सांगा, मार्क जाऊ देणार नाही दादा. मला माहिती आहे तयारी करणाऱ्या पोराच्या तळागाळातून तयारी करतो म्हणून खास तुमच्यासाठी शॉर्ट ट्रिक मध्ये तुमच्या डोक्यातच बसेल असं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा 5 संख्येची सरासरी 10 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर येणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती. प्रत्येक संख्येत 5 मिळवले असा प्रश्न विचारला आणि सरासरी जशीच्या तशी घेऊन टाकायची. प्रत्येक संख्येत किती मिळवायचे 5, तेच 5 उचला याच्यात मिळवा, येणारी सरासरी ही तुमचा असणार आहे उत्तर. डायरेक्ट 15 तुमचं उत्तर आहे की नाही. सोपं दादा, डायरेक्ट तुमच्या डोक्यात बसल अशी भाषा तुम्हाला मी सांगतो. पहा समजून राहिलं, एकदा दोनदा पहा आणि अशा टाईपचं उदाहरण जर दिसलं असं सोडून पहा, मायच्यान सांगतो मार्क जाणार नाही. समजलं. पहा व्यवस्थित चालू आहे ना. ओके चला. 3 क्रमवार विषम संख्याची बेरीज किती, 3 क्रमवार त्या संख्येच्या सरासरीपेक्षा 162 ने जास्त आहे तर पहिली संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न केला. सोपी भाषा सांगतो, पहिली संख्या मनात धरली 1 3 5. प्रत्येक संख्येत कितीचा फरक असतो रे, 2चा फरक असतो. प्रत्येक सम असेल किंवा विषम असेल याच्यामध्ये 2 म्हणजे 2चा काय असतो, फरक असतो. म्हणून कोणत्या तरी संख्येचा फरक घ्या आणि या फरकाला भागा म्हणजे 2 बेक बे 8 16 बेक बे म्हणजे 81 काय झालं दादा, ही सरासरी भेटली. सरासरी ही सरासरी भेटली. आता मधली संख्या सरासरी भेटल्या, च्या लगतची आपल्याला ती विषम सांगितलेली आहे तर मग च्या लगतची संख्या
79 च्या लगतची पुढची संख्या 83. जर आपल्याला मोठी विचारली असती तर 83 उत्तर मारला असता. तर आपल्याला विचारलेलं पहिली संख्या ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. दादा 79 पर्याय पाय मार्क जाणार नाही आहे. 79 पर्याय म्हणजे तुमचा मार्क सेफ राहील. चला समोरचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले असता सरासरी 12 येते, तर शिक्षकाचे वय किती पहा. विद्यार्थी वयाची सरासरी किती होते 10. मग काय करायचं 40 सोपे भाषा सांगतो गुणिला 10 बराबर सर्वांची बेरीज झाली 410 गुणिला 40 400. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले मग शिक्षक झाले म्हणजे किती झाले आता 40 ऐवजी 41 लोक झाले गुणिला 12 म्हणजे असता मिळवले असता सरासरी किती होईल 12 येते म्हणजे 12 12 1 12 2 हातचे आले 1 पहा 1 12 चुक 48 आणि 1 49 पहा 492 492. आता 492 आपल्याला आलं सरळ सरळ. दादा याच्यातला फरक किती असणार आहे 92 म्हणजे शिक्षक रिटायर झाला. शिक्षक काय झाला रिटायर झाला म्हणजेच 92 वर्षाचा काय असणार आहे शिक्षक असणार आहे. समजून राहिलं ना. चला दादा समोरचा प्रश्न. नवरा आणि बायको यांच्या वयाची सरासरी. नवरा आणि बायको दोन व्यक्ती झाले कोण नवरा आणि बायको म्हणजे हे दोन व्यक्ती 2 गुणिला बायको सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळेस 26 वर्ष होती. किती 26 म्हणजे 26 याला गुणायचं 26 दोन्ही किती रे 52. 26 दोन्ही 52. 5 वर्षानंतर इथं पहा लक्ष द्या 5 वर्षानंतर किती 2 जण आहे म्हणजे 5 गुणिला 2 म्हणजे हे 10 म्हणजे 5 वर्षानंतर त्यांना एक अवलाद झाले. एक पण त्यांना 1 वर्षाचा मुलगा आहे. किती 1 वर्षाचा. मग आता याची बेरीज केली आपण. आता पुन्हा 1 वर्षाचा मुलगा हे 5 वर्षानंतर हे 2 व्यक्ती म्हणजे 5 दोन्ही 10 आणि पुन्हा 1 मुलगा 1 वर्षाचा आहे म्हणजे या सर्वांची बेरीज म्हणजे किती असणार आहे 52 10 62 आणि 1 63. आता पहा नवरा बायको आणि मुलगा एकत्र व्यक्ती किती होते 3 म्हणजे 63 छेदाला 3 3 1 3 3 2 6 3 1 3 म्हणजे तुमचा उत्तर 21 आहे का पर्याय पहा. तर त्या कुटुंबाची सध्याच्या वयाची सरासरी आहे 21 वर्ष. समजून राहिलं दादा. चला समोरचा प्रश्न. 5 वर्षापूर्वी 4 मुलांचे सरासरी वय 9 वर्ष होते. 5 वर्षापूर्वी किती आहे 9 वर्ष. लक्षात घ्या 5 वर्षापूर्वी. मग आता पहा 5 वर्षापूर्वी 4 मुलाचे सरासरी वय 9 वर्ष. मग आता 9 चूक 36 5 वर्षापूर्वी 4 मुलांचे म्हणजे आजचा आता काढ हे 4 मुलं हे 5 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं जर वय घेतलं तर 4 गुणिला 5 बराबर 20 म्हणजे आजचं वय झालं. हे कधीच झालं आजचं वय झालं. पण 4 वर्षापूर्वी किती होतं त्यांचं 9 वर्ष. 9 चूक 36 म्हणजे सर्वांचे आजचं वय किती झालं 20 आणि 36 56 वर्षाचं आज झाले. किती झाले 56. तर त्यात एका मुलाचे वय मिळवल्यास आजचे वय एक मुलगा आला म्हणजे 5 लोक झाले गुणिला मुलाचे वय आले तर किती झाले 15 वर्ष होते म्हणजे 15 15 5 75 आणि आजचं वय आणि एक मुलगा आला त्यानंतरचं वय चा फरक जर आपण काढलं तर येणारा उत्तर तुमचं काय असणार आहे 75 वजा 56. 15तून 6 गेले 9 6 1 9 म्हणजेच 19. किती 19 वर्षाचा काय असणार आहे तो नवीन मुलाचे वय असणार आहे. समजून राहिलं दादा. व्यवस्थित चालू नाही ना. चला ओके समोरचा प्रश्न. एका क्रिकेटरची 12 सामन्याची सरासरी एक विशिष्ट संख्या आहे. त्याने 13व्या सामन्यात 118 धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी 6 धावांनी वाढली. तर त्या खेळाडूची नवीन सरासरी किती. सगळ्यात सोपं सांगतो दादा. असा प्रश्न दिला 118 जसेच्या तसं लिहायचं आणि काय सांगितलं हे सोडा. शेवटची पद्धत आहे शेवटची संख्या आणि धावांची संख्या गुणाकार करून घ्यायचं. 13 गुणिला 6 बराबर 13 78 चा फरक घेऊन टाकायचा 0 7 4 40. आता डायरेक्ट 40 पर्याय मारायचा नाही का कारण 10 धावांनी वाढलेली आहे
म्हणून 6 धावांनी वाढले म्हणून 6 ऍड केले आणि त्याचा उत्तर तुमचा असणार आहे 46 वर्ष. 46 सरासरी. तर त्या खेळाडूची धावाची संख्या आहे 46. चला नंतरचा प्रश्न. एका माणसाला काही मुले आहेत. माणूस काही मुले आहेत त्यांची सरासरी वय 7.5. आता पहा हे मुलं आहे. आता हे काही सर्व पहा लक्ष द्या असे स्टेप मांडून घ्यायचं. पुन्हा काही असू शकतो. काही मुलं आहे एक्स मानलं पहा त्यांची सरासरी. आता सरासरी किती आहे 7. पहा काही मुलं एक्स त्यांची सरासरी 7.5. 7.5 लक्षात घ्या आहे 7.5 वर्ष आहे. तर त्या घरामध्ये 13.25 वर्षाचा एक नवीन मुलगा आला. एक नवीन मुलगा आला. एकच हे लक्षात घ्या. एक नवीन मुलगा आला आणि त्याची सरासरी आहे 13.25. ध्यानात घ्या 13.25. 13.25 एका मुलाची आणि हे काही मुलं. मग आता काय सांगितलं नवीन मुलगा आला तर सर्वांची सरासरी नेहमी सर्व पद काय करायचं सेंटर मध्ये ठेवायचं. काय झालं सॉरी इथं 25 आहे. 7.25 वाजता झालं माझ्याकडून. पहा सर्वांची सरासरी किती होती 8. सर्वांची सरासरी 8. व्यवस्थित चालू आहे ना. चला चा फरक जर आपण काढला तर तो आहे 75.75 आणि चा फरक 8 आणि 5 13 म्हणजे 5.25. च्या सोबत 1 च्या सोबत x. ज्याच्या सोबत x आहे ते कुठं असतो भागाकारात. ध्यानात घ्यायचं एवढी लक्षात ठेवायचा. 5.25 गुणिला 1 छेदाला ज्याच्या सोबत x आहे ते छेदाला म्हणजे 0.75 म्हणजे दशांश सारखा आहे डायरेक्ट. 25 त्रिक 75 25 दोन्ही 50 25 एक 25 3 एक 3 3 7 21 म्हणजे त्या कुटुंबात सगळे लोक त्या माणसाला किती मुलं किती अवलादी होते तर 7 अवलादी होते. सगळ्यात सोपी ट्रिक सांगितली दादा. लक्षात घ्यायचं परत एकदा समजून घ्यायचं. काय करायचं एकंदर 8 टाकायचे. एकंदर लक्षात घ्यायचं. काही इकडे टाकायचं काही सोबत x मांडून घ्यायचं. बस सरासरी मधला फरक काढायचा. ज्याच्या सोबत x आहे ते छेदाला टाकायचा. मायचार मार्क जाणार नाही सांगतो गॅरंटी देऊन सांगतो. पहा लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न. 30 मुलांच्या गटाचे सरासरी वय 12 वर्ष आहे. त्यात 12 मुलांनी नव्याने पहा 30 मुलांच्या गटाचे सरासरी वय 30 गुणिला 12 12 त्रिक 36 सर्वांचे वय हे 30 मुलांचे. 2 मुलांनी नव्याने सहभाग घेतला म्हणजे 32 लोक झाले. 32 लोक झाले तर सरासरी वयात 1/4 वर्षांनी भर पडली तर 2 मुलांची एकूण वय किती गुणिला 12 याच्यामध्ये भर पडली म्हणजेच गुणिला भर पडली म्हणजेच 12 अधिक 1/4 12 चूक 48 आणि 1 49 छेदाला 4 12 1 4 1 4 4 8 32. चला 8 9 72 2 हात चाले 7 8 चूक 32 32 आणि 7 39 5 392 392 वजा 360 2 जसेच्या तसे 3 जसेच्या तसे 0 म्हणजे पर्याय पाहायचं 32 आहे का. डायरेक्ट सांगतो. हे काय केलं याचं 12 चूक 48 आणि 1 49 गुणाकारात घेऊन टाकायचं कारण की हे वाढ झाली. ध्यानात घ्या सरासरी वाढ झाली. चला लक्ष द्या. समोरचा प्रश्न घ्या. 100 संख्याची सरासरी 44. डायरेक्ट असा प्रश्न दिला 100 गुणिला 44 बराबर पहा 44 आणि हे 2 शून्य जसेच्या तसं नंतर 100 संख्या 4 नवीन संख्या म्हणजे 104 गुणिला संख्याची सरासरी किती 50 किती आहे जोडले तर त्या नवीन संख्याची सरासरी तर 4 नवीन संख्याची सरासरी सांगितली किती 4 नवीन संख्याची सरासरी. पहिले ही काढून घेऊ नंतर आता उरल्या किती संख्या 4. आता ह्या काढून घेऊ 5 चूक 20 ची 0 2 जसेच्या तसं 5 1 5 आणि हे 0 म्हणजे 5200 किती 5200
5200 वजा 4400 छेदाला 0 0 12तून 4 गेले 8 आणि 0 जसंच्या तसं. आता ह्या चार संख्येची बेरीज झाली, पण चार संख्येची सरासरी विचारली म्हणजे 8000ला तुम्ही काय करणार, या 4 न भागणार. 4 1 4 4 2 8 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 200. म्हणून चार नवीन संख्येची सरासरी आहे 200. समजलं सर्वांना? चला समोरचा प्रश्न. एका नावेत 18 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 7 किलोग्राम आहे. म्हणजे 18 गुणिला 7 7 8 56 म्हणजे 126 नासे. 18 7 126 नासे पहा. मग त्याच्यानंतर सांगितलं त्यामधून एक विद्यार्थी निघून गेला म्हणजे 17 लोक गुणिला 1 न कमी झाले म्हणजे 6. 17 सकी 102 1 न कमी झाले तर त्या विद्यार्थ्याचे वजन किती असा आपल्याला प्रश्न केला की दादा 126 वजा 102 याच्यातून गेले 4 हे 2 बराबर किती रे 24. पर्याय मध्ये आहे का पहा 24 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 24. समोरचा प्रश्न. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकांचे वय किती? दादा आता मला कमेंट्स करून सांगा, कारण अशाच पद्धती तुम्हाला मागे पुढे सगळं शिकवलेलं आहे. याचा नक्की मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मला कळायला पाहिजे मी शिकवलेलं तुम्हाला समजलं. अपेक्षा करतो तुम्हाला समजत असेल आणि हो याचं मला 21 नंबरचा कमेंट्स करून सांगा की याच्या उत्तर 44 46 48 49 आहे का? त्यापैकी कोणता उत्तर असेल नक्की कमेंट्स करून सांगा. त्या समोरचा प्रश्न. 9 संख्याची सरासरी 50 म्हणजे 9 घ्यायचे गुणीला 50 करून घ्यायचे. नमापाची 45 450. पहिल्या 5 संख्येची 5 लिहून घ्यायची. 5 अंकाची सरासरी 54 लगेच 54 लिहून घ्यायची. लगेच गुणाकार करून घ्यायचा व शेवटच्या 3 अंकाची सरासरी 52. 3 अंकाची सरासरी 52. आता लक्षात घ्या आता 8 संख्या ह्या झाले 5 आणि 3 8 ह्या झाल्या आणि ही 9वी एक संख्या. म्हणजे आता आपल्याला विचारलं काय कोणताही पद असो 6वा असेल 7वा असेल 8वा असेल 9वा असेल बरोबर आहे. मग आपण काय करणार 5 चूक 20 0 हातचे आले 2 5 5 25 25 2 27 270 3 2 6 5 3 15. आता याची करायची याच्यामध्ये बेरीज आणि आलेली बेरीज याच्यातून करायची मायनस एकूण संख्येतून. म्हणून 270 आणि 156 6 7 5 12 2 हातचे आले 1 4 426 पहा 450 वजा 426 बराबर 50 मधून 26 गेले सरळ सरळ 24. पर्याय पाहायचा 24 आहे का उत्तर. चला दादा तुमचा 24 उत्तर असणार आहे. चला नंतरचा प्रश्न. आता प्रत्येक घटक ए आणि बी ची सरासरी 2 संख्या आहे गुणीला 20 पहा लक्षात घ्या 20. बी आणि सी यांची सरासरी 19. बी आणि सी यांची सरासरी 19 ध्यानात घ्या. त्याच्यानंतर ए आणि सी यांची सरासरी किती आहे 1. या 2 संख्या गुणीला 21. आता प्रत्येक संख्याचा गट कितीचा झाला हे 2चा झाला. ए 2 वेळेस बी 2 वेळेस आणि सी 2 वेळेस. आता याच्यामध्ये काय करणार आपण आता या सर्वांचा गुणाकार. हे झाले 40 19 दोन्ही 38 आणि 21 दोन्ही 42. या सर्वांची बेरीज झाली 0 8 2 10 1 5 4 4 8 4 3 12 120. प्रत्येक गट किती आहे 2 2 चा. मग हे 2 उचलायचे 120 ला काय करायचं 2 न भागून घ्यायचं. जनरल किंमत भेटली 60. आता विचारलं कोणाचा तर ए ची किंमत सांगितली. याच्यात ए आहे हा घेऊ नका, याच्यात ए आहे हे घेऊ नका. चा प्रमाण 60 मधून वजा करा 38 म्हणजेच येणारा उत्तर तुमचा 22 असणार आहे. 38 60 वजा 38 बरोबर 22 म्हणजे तुमचा प्रश्न असणार आहे. सगळ्यात सोपी भाषा सांगतो. 15व्या डावात 58 धावा बनवतो त्यामुळे सरासरी इथं लक्षात घ्या 3 ने धाव वाढते तर 15व्या डावानंतर त्याची सरासरी किती असा प्रश्न. वाढते वाढ जर काही म्हणलं असतं मायनस केलं असतं इथं वाढते. 15 गुणीला 3 बराबर किती रे 45 आणि 15व्या डावात किती धावा होत्या 58. मग चा फरक 58 वजा 45 पहा 3 1 13 किती वाढले 3.
मग या 13 मध्ये 3 टाका बराबर 16, म्हणजे तुमचं उत्तर जाणार नाही. पर्याय क्रमांक 1 आहे तुमचा उत्तर. बाबू लक्षात घ्या. आणि राम आणि त्याच्या 2 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. राम आणि 2, राम आणि 1 आणि त्याचे 2 मुलं, राम आणि 2 मुलं म्हणजे 3 लोक झाले. 3 गुणिला 17, 17 त्रिक 51 बेरीज झाली आहे. आणि त्यांची बायको व त्यांचे 2 मुलाच्या वयाची सरासरी, बायको आणि परत 2 मुलं म्हणजे 3 लोक झाले. सरासरी झाली त्यांची किती? 16 वर्ष. 16 त्रिक 48, म्हणजे कितीचा फरक पडला? 3 वर्षाचा फरक पडला. किती वर्षाचा? 3 वर्षाचा फरक पडला. रामचे वय किती होते रे? 33. मग 3 वर्षांना राम काय आहे? मोठा आहे. म्हणजे -3 बराबर 30, म्हणजे 30 कोणाचं वय असणार आहे? त्याच्या बायकोचं वय असणार आहे. मित्र हो, जर कोणाला PDF लागत असेल तर नक्की मला कमेंट्स करा आणि व्हॉट्सअप मध्ये करा आणि कमेंट्स मध्ये करा. व्हिडिओ जर आवडल्यास नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया समोरच्या घटकामध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.